नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण आज प्रॉब्लेम सेट 6ला सुरुवात करणार आहोत. कितव्या स्टँडर्डच्या? 5th स्टँडर्डच्या प्रॉब्लेम सेट 6ला. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे फक्त की आपण काय करणार आहोत याच्यात. तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलचा वापर करायचा आहे. आता याच्यात नेमकं हे सिम्बॉल्स कशाचे, म्हणजे हा असा सिम्बॉल दिला एक आणि एक असा सिम्बॉल दिला आहे. तर हे सिम्बॉल नेमकं कशाचे आहेत हे आपल्याला बघायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. याला काय म्हणतात? लेस दॅन किंवा स्मॉलर दॅन. काय? स्मॉलर दॅन. आणि याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन. आता लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन हे काय? तर बघा, नेहमी लक्षात ठेवायचं फक्त की सिम्बॉलचं नावं असे आहेत. जर राईट साईडला मोठं, आता हे असं सिम्बॉल घेतलं आपण, तर बघा इकडून ही ओपनिंग, इकडून हे तोंड काय आहेत? मोठं आहे. मग इकडून कोणता नंबर येतो? मोठा. आणि इकडून हे तोंड छोटं आहे, मग इथं काय नंबर येतो? छोटा. म्हणजे इथे स्मॉल आणि इकडे बिग. नंबर कळालं? ज्या साईडने नंबर मोठा त्या साईडने तोंड कसं मोठं, आणि ज्या साईडने नंबर छोटा त्या साईडने तोंड कसं छोटं. कळालं? हे व्यवस्थित कळालं तुम्हाला? ज्या साईडने नंबर मोठा त्या साईडने मोठा नंबर, ज्या साईडने छोटा त्या साईडने छोटा नंबर. कळाला व्यवस्थित? तर बघा, आता लक्ष द्यायचं आहे की काय आपल्याला फक्त हे सिम्बॉल्सचा कुठे वापर करायचा आहे? इथे वापर करायचा. आता सेकंड याच्यामध्ये इथे काय? 22,000 आणि इथे काय? 12,74,000. आता 12,00,000 मोठं की 22 लाख? ऑफकोर्स 22 लाख, बरोबर. मग काय? मोठं तोंड मोठ्याकडे आणि छोटं तोंड छोट्याकडे. कळालं? थर्ड वन. आता इथं पण 35 लाख आहे, इथे पण 35, पण इथे 33,000, इथे काय? 32,000. मग मोठं काय? 33,000. मग मोठं तोंड मोठ्याकडे, छोटं तोंड छोट्याकडे. इथे बघा 99,999, पण इथं 9,99,000 आहे. मग काय? 9 लाखच काय होणार आहेत? मोठं. खूप सोपं आहेत. इथे बघा 4,80,000 आहे, आणि इथे काय? 4,90,000. मग मोठं कोणतं आहेत? 90,000. 90,000 मोठे आहेत ना. तर बघा 35, इथे पण बघा 80,000, इथे 88,000 आहे, म्हणजे इथे काय? मोठं तोंड मोठ्याकडे. हा होता पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, सॉल्व द गिवन प्रॉब्लेम. आता याच्यात दिलेलं काय आहेत आपल्याला ते ओळखायचं आहे फक्त, की याच्यात सांगितलेलं काय? द स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप मेड 3 लाख. आता स्वयंसिद्धा म्हणजे काय? स्वयंसिद्धा यस घेऊ आपण. त्यांनी किती बनवले आहेत? स्वयंसिद्धा त्यांनी किती बनवले? 3,45,000. किती आहेत? 3,45,000, बरोबर. आणि स्वाभिमानी ग्रुप, दुसरा कोणता आहे? स्वाभिमानी ग्रुप. म्हणजे तर दुसरा कोणता आहे? स्वाभिमानी ग्रुप. स्वाभिमानी ग्रुप किती? स्वाभिमानी ग्रुपने किती केले? 2,95,000. 2,95,000. आता विच ग्रुप मेड मोर पापड्स. आता एक लक्षात घ्या, स्वयंसिद्धा ग्रुपने 3,45,000 म्हणजे 3,45,000 पापड बनवले, आणि स्वाभिमानी ग्रुपने किती बनवले? 2,95,000. मग जास्त कोणी बनवले? ऑफकोर्स स्वयंसिद्धा ग्रुपने. म्हणजे काय? याच्यात सिम्बॉल येणार आहे असं. मग इथे लिहायचं स्वयंसिद्धा ग्रुप मेड मोर पापड्स. कळालं? खूप सोपं आहे, एकदम व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने इथे सांगितलेले आहेत, फक्त लक्षात द्यायचं आहे. चला थर्ड क्वेश्चन. तर सेकंडमधला सेकंड क्वेश्चन काय सांगतो आपल्याला? लक्षात घ्यायचं आहे की चिल्ड्रन ऑफ प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. आता अहमदनगर डिस्ट्रिक्टच्या प्रायमरी स्कूल म्हणजे काय? प्राथमिक शाळेत 2,000 सीड्स. बघा अहमदनगरमध्ये किती आहेत? 2 लाख, सॉरी किती? 2 लाख सीड्स. वाईल दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड. आता बिया कलेक्ट केलेल्या आहेत. किती? बिया. म्हणजे काय की बघा, आपण जेव्हा काही आपल्याला पावसाळा येणार असतो त्याच्या अगोदर आपण काय करतो? सीड्स जमा करतो, बिया जमा करतो, म्हणजे पावसाळा आला की आपण फेकू शकतो त्याला.
म्हणजे काही ना काही झाडं त्याच्यात पण उत्पादित होईल. तर याच्यात काय सांगितलेलं आहे की कोणत्या चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स, म्हणजे कोणत्या आपल्या यांनी पुणेनी की अहमदनगरनी कोणी जास्त सीड्स जमा केल्यात. आता इथे तुम्हाला तर कळूनच येत आहेत की काय आहेत, की इथे 3,25,000 आहे आणि इथे 2,00,000 आहे. मग कोणी जास्त केले आहेत? पुणे. म्हणजे पुणे प्रायमरी स्कूल पुणे कलेक्टेड मोर सीड्स. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने. आता बघा थर्ड वन काय, द पार्ट ऑफ पीपल हू टूक पार्ट इन रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग वॉज. आता रिपब्लिक डे कधी असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रिपब्लिक डेला किती होते, किती जणांनी भाग घेतला होता? 2,01,306 म्हणजे 2,01,306. आणि पंढरपूर तालुका होस्टिंग सेरेमनी वॉज 2,00,000 इन पंढरपूर तालुका. सॉरी, आता इथे बघा तर पंढरपूरमध्ये रिपब्लिक डेच्या सेलिब्रेशनमध्ये पंढरपूरला रिपब्लिक डेचं सेलिब्रेशन होतं. तर पंढरपूरला किती होते? एवढे 2,01,306 अँड 1,97,208 इन मालशिराज तालुक्यात किती जण होते? 1,97,208 म्हणजे 1,97,208. इन विच तालुका डीड लार्जर पीपल पार्टिसिपेटेड. कोणत्या जास्त म्हणजे कोणत्या तालुक्यात जास्त लोक होते? ऑफकोर्स पुण्यात. मग इन रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी पुणे has larger number of people participated. कळालं? म्हणजे पुणेनी काय केलं होतं, सर्वात जास्त पुण्याचे जास्त लोक पार्टिसिपेट झालेले होते. बघा आता फोर्थ वन, चौथं, अन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेविंग्स ग्रुप सोल्ड गोल्ड्स वर्थ. आता अन्नपूर्णा ग्रुप्स सोल्ड गोल्ड किती? 5,12,345. निर्माण ग्रुप सोल्ड. आता निर्माण ग्रुपने किती केलं आहेत? निर्माण ग्रुपने 4,12,900. आणि त्याच्यानंतर धिस ग्रुप वॉज 4,33,000 फॉर द. आता सृजन ग्रुपने किती केलं आहेत? 4,33,000 फॉर द सृजन ग्रुप अँड 5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. मग सावित्रीबाई फुले आणि सृजन. तर बघा अहमदनगर म्हणतो अन्नपूर्णा ग्रुपने किती केलं आहेत? गोल्ड सेविंग ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ. अन्नपूर्णा सेविंग ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ. आता गुड्स कितीचं सामान विकलं आहे अन्नपूर्णाने? 5,12,345. आणि मग त्याच्यानंतर निर्माण ग्रुपने 4,12,900 म्हणजे 4,12,900. मग सृजन ग्रुपने 4,33,000 आणि सावित्रीबाई फुले ग्रुपने 5,11,937. आता पहिला प्रश्न आहे हा, इथला पहिला प्रश्न आहे, विच ग्रुप हॅड अ लार्जेस्ट सेल. सगळ्यात जास्त लार्जेस्ट सेल कोणाची आहे? सर्वात जास्त लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट सेल कोणाची आहेत? तर बघा अन्नपूर्णा ग्रुपची काय आहेत? सर्वात जास्त सेल आहेत म्हणजे 5,12,345 यांची काय आहेत? सर्वात जास्त आहे. मग काय? अन्नपूर्णा ग्रुप हॅड मेड लार्जेस्ट सेल. कळालं? विच ग्रुप हॅड स्मॉलेस्ट. सगळ्यात कमी कोणाची आहेत? तर निर्माण ग्रुपची काय? 4,12,900. राईट द असेंडिंग सेल फिगर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे काय की असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फरक सांगू शकतात का तुम्ही? असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय?
व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे फक्त. असेंडिंग ऑर्डर कशाला म्हणतात आणि डिसेंडिंग ऑर्डर कशाला म्हणतात बघा. चला आपण बघूयात. बघा असेंडिंग म्हणजे काय की छोट्यापासून मोठ्याकडे. काय? छोट्यापासून मोठ्याकडे. तर सगळ्यात कमी कोणता आहे? 4,12,900. त्याच्यानंतर मोठा कोणता आहे? 4,33,000. त्याच्यापेक्षा मोठा 5,11,937. आणि त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? 5,12,345. ही काय झाली? असेंडिंग ऑर्डर. कळालं? बघा इथेच तुमचं काय झालेलं आहे, सर्व क्वेश्चन तुमचे संपलेले आहेत. इथे तुमची एक्सरसाइज पण संपलेली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरायचं नाही. थँक्यू.